हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई-केवायसी सोबतच नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो, त्याचा जी-आर कधी येतो, त्याचबरोबर ई-केवायसीची शेवटची तारीख सुद्धा तुम्हाला माहीत असेल तर उद्याची आहे. आणि स्वतः आदित्य तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलेलं आहे की 18 तारखेपूर्वी, नोव्हेंबरच्या 18 तारखेपूर्वी काय करायची होती, ई-केवायसी कंप्लीट करायची होती. आणि अजूनही 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे. म्हणून ई-केवायसीला मुदतवाढ होणार म्हणजे होणार. आता आपल्याला ई-केवायसीला मुदतवाढ द्या अशी मागणी करायची गरज नाही आहे. पण तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, गेल्या 2 महिन्यांपासून आपण या आदितीताई तटकरेला म्हणजे महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री यांना सातत्याने मागणी करत होतो. सातत्यानं सांगत होतो की बाबा, ज्या बहिणींकडे पती नाही आहे, ज्या बहिणींकडे वडील नाही आहे, ज्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे, ज्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही आहे, ज्या बहिणींच्या पतींचा आधार मोबाईलला लिंक नाही आहे, त्याचबरोबर त्यांचं त्याला काय म्हणतो आपण, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहेत, तर त्यांचं काय, तर अजूनही त्याच्याबद्दल या 2 महिने संपल्यानंतरही अपडेट आलेली नाही आहे. तिकडे घोटाळेवर घोटाळे चालू आहेत आणि इथे लाडक्या बहिणींचा साधा सरळ 1500 रुपयाचा जो प्रश्न आहे, हा सोडवण्यासाठी सरकार 2 महिन्याचा कालावधी घेत आहे. ज्या बहिणी जून पासून अपात्र होत्या, त्यांना अजूनही 5 महिन्यापासून लाभ भेटलेला नाहीये. तर सरकार झोपेचं नाटक करत आहे का? लाडक्या बहिणीनं तुमच्या प्रतिक्रिया काय, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की तुम्ही जर बोलला नाही तर हे सरकार तिकडे 500 रुपयाच्या स्टॅम्पवर कितीचा घोटाळा होऊ शकतो तुम्हाला माहित असेल. बोलणार नाही मी. आणि त्याच्यानंतर 15 एकरवर तुम्हाला 100 कोटी पर्यंत तुम्हाला काय मिळते, लोन मिळू शकते. तर माझ्या शेतकरी बांधवांचं लोन तुम्ही माफ करू शकत नाही, त्यांना लोन तुम्ही देऊ शकत नाही, लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊ शकत नाही. वेगळे तुम्ही पात्रता निकष लावतात, केवायसी निकष लावतात. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या कमेंट येणं गरजेचं आहे. जर तुम्ही आज बोलला नाही तर तुमचा आवाज या ठिकाणी दाबला जाईल. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही बोला, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कधीपर्यंत वितरणाचा जी-आर येऊ शकतो. कारण जर तुम्ही बघितलं असेल तर जे निराधार योजना आहे त्याचा जी-आर प्रसिद्ध झालाय आणि तरी सुद्धा इतके दिवस होऊन त्याचा वाटप नाही आहे. तर मग आपला लाडक्या बहीण योजनेबद्दलचा जो जी-आर कधी येणार आहे, कोणत्या बहिणीला भेटणार आहे, सगळंच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो. आतापर्यंत किती महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, अपडेटेड माहिती मी तुम्हाला देतोय. बघा, सर्व लाभार्थ्यांची संख्या म्हणजे ज्या बहिणींनी पहिल्यांदा फॉर्म भरलेला होता ती किती आहे, 2 कोटी 61 लाख इतका नंबर आहे. बरोबर. आणि सर्व पात्र लाभार्थी म्हणजे ज्यांना लाभ भेटतो आहे 16व्या हप्त्याचा, त्या किती आहे, 2 कोटी 35 लाख. बरोबर. आणि लाडक्या बहिणींनो, एकूण किती बहिणींची केवायसी झाली आहे, 1 कोटी 30 लाख लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि आदितीताई तटकरे यांनी स्वतः फेसबुक हँडलला सांगितलेलं होतं की सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट करा. म्हणजेच काय, तुम्ही बघून घ्या, समजून घ्या लाडक्या बहिणींनो, किती फक्त 1 कोटी 30 लाख बहिण्यांची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे. म्हणजेच काय, 1 कोटी 31 लाख बहिण्यांची ई केवायसी अजूनही बाकी आहे. काही लोक तुम्हाला हा नंबर कॅल्क्युलेट करून सांगतील की 1 कोटी 5 लाख बहिण्यांची ई केवायसी बाकी आहे. पण तुम्ही फेसबुक हँडलचं जे आदी तटकरे मॅमचं जे पेज आहे त्याच्यावर बघा, सर्व लाभार्थ्यांनी, सर्व पात्र नाही, सर्व लाभार्थ्यांनी, म्हणजेच इतका नंबर बाकी आहे. आणि उद्याची शेवटची तारीख आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला सरळ सांगतो की ई केवायसी मुदतवाढ मिळेल म्हणजे मिळेल, मागायचीही गरज नाही, 100% होणार. बरोबर. आणि त्यांनी सांगितलं सुद्धा आहे. आता लाडक्या बहिणीनं, सर्वात महत्वाचा प्रश्न होता की आपल्याला जो लाभ आहे तो कधी भेटणार होता लाडक्या बहिणींनो. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, आचारसंहिता होती आणि आपण असं गृहीत धरलं होतं की आचारसंहितेमध्ये कोणत्याही निधीचा जी-आर येणार नाही. बरोबर. पण निराधार योजनेचा जी-आर प्रसिद्ध झाला आणि वाटप आता येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये सेम होईल, सुरू होईल. असाच मला तरी असं कन्फर्म वाटतंय की आपल्याला 27, 28, 29 या दिवसांमध्ये नोव्हेंबर हप्त्याचा जी-आर प्रसिद्ध होईल. डिसेंबरमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होईल. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. बरोबर. 27, 28, 29 या तारखांमध्ये नोव्हेंबरचा जी-आर प्रसिद्ध होईल आणि तुमच्या अकाउंटला पैसे वाटपाला सुरुवात होईल डिसेंबरमध्ये. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की ही जी ई केवायसी प्रक्रिया आहे, याला सध्या 17व्या हप्त्यामध्ये यायला गरज आहे का, तर 17व्या हप्त्यासाठी गरज नाही.
जो नोव्हेंबरचा हप्ता आहे, यासाठी ई-के-वाय-सी ची गरज नाही. तुमची ई-के-वाय-सी झाली असेल, तुमची ई-के-वाय-सी नसेल झाली, चुकली असेल तर तुम्हाला 17वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. पण 18व्या हप्त्यापासून जर तुम्हाला पैसे पाहिजे असेल, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे, अनिवार्य आहे. तुमच्यावर बाइंडिंग आहेत. म्हणून मला सांगायचं आहे, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी रखडलेली आहे, त्या बहिणींनी लवकरात लवकर ती ई-के-वाय-सी कंप्लीट करा अशी मागणी करतो. कारण हे जे सरकार आहे पूर्ण ढोंगी सरकार आहे. ₹500च्या स्टॅम्पवर इतक्या करोडाचे घोटाळे करू शकतात. तिकडे 15 एकरवर 100 करोडची तुम्ही काय घेऊ शकतात, लोन घेऊ शकतात. तर मग सर्वसामान्य जनतेने जायचं कोणाकडे? ज्या बहिणींना फक्त तुम्ही ₹1500 देताय, त्यांना 5 महिन्यापासून अपात्र ठरवता, त्यांना ई-के-वाय-सी करताना अशा अडचणींना समोरं जावं लागत आहे. त्यांचे प्रश्न अजूनही तुम्ही सोडवत नाही आहात. आदितीताई, तुम्ही तर स्वतः महिला आहेत आणि या बहिण्यांचे प्रश्न समजू शकत नाही आहेत. तर हे जे चोरं भाऊ बसले आहेत, तर ते चोरं भाऊ समजू शकतात का? तर तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, तुम्ही लक्षात घ्या. मी काय म्हणतोय? त्यानंतर पती आणि वडील ज्या बहिणींना नाहीये, ज्या बहिणी अनाथ आहे, त्या तर सर्टिफिकेट देतील. पण कधी देतील ते तरी सांगा. तुम्ही सांगितलं ना 4 दिवसा पहिले आदित्यताई, की सर्टिफिकेट अपलोड करण्याचा ऑप्शन देतो. पण कधी देणार आहेत ते सांगा. कधी अपडेट करणार आहे वेबसाईटला? बरोबर? तर ही वेबसाईटला तुम्ही अपडेट करणार नक्की त्याची माहिती द्या. ज्या बहिणींकडे मोबाईल नाहीये त्या बहिणींनी काय करावं? ज्या बहिणींचं आधार लिंक नाही आहे मोबाईलची त्या बहिणींनी काय करावं? किंवा त्यांच्या हसबंडचं मोबाईल लिंक नाही आहे आधारशी त्या बहिणींनी काय करावं? ज्यांचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्या बहिणींनी काय करावं? ज्या बहिणींना ज्या बहिणींना ओ-टी-पी येत नाहीये त्या बहिणींनी काय करावं? ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाहीये त्या बहिणींनी काय करावं? आणि ज्या बहिणींनी तुम्ही अपडेट न केल्यामुळे आपल्या नातेवाईकांचा आधार क्रमांक दिला, त्या बहिणींनी काय करावं? याबद्दल तर तुम्ही आदितीताई स्वतः बोला. तुम्ही जर नाही बोललात तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये काय निर्माण होईल? काय प्रश्नचिन्ह उपस्थित होईल सरकारवर आणि सध्या ज्या न्यूज चालत आहे, तुम्हीच सरकारने विचार करायला पाहिजे डोकं ठिकाणावर ठेवून लाडक्या बहिणींचे मुद्दे, सर्वसामान्य जनतेचे मुद्दे तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे, ना की तुमचे मुद्दे घेऊन तुम्ही त्याला पत्रकार परिषदेमध्ये काय बोलता आणि काय नाही हे तुम्हीच तुमचं डोकं ठिकाणावरून ठेवून बोलतात का? तुम्ही विचार करा. नाहीतर मी तुम्हाला सांगतो उद्या अशी परिस्थिती येईल की या लाडक्या बहिणी किंवा ह्या महाराष्ट्राची जनता सरकारला वटणीवर आणणार. त्यापासून तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाहीये. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. तुमच्या मागण्या, तुमच्या ज्या संकल्पना आहे, सरकार समोर ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो, जर आपण आता आवाज उठवला नाही, आपला आवाज बुलंद केला नाही, तर आपल्या आवाजाला हे सरकार कधीही दाबू शकतं. आज तुम्ही पात्र आहात, उद्या तुम्ही अपात्र ठरू शकतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची अपडेट आहे. आधारला मोबाईल लिंकसाठी लाडक्या बहिणींची आधार केंद्रासमोर सकाळी 6 पासून हजेरी. बघा रे, गोरगरिबीन माझ्या बहिणी आहेत, त्यांना सकाळी 6 वाजेपासून प्रत्येक सेतू केंद्रावर, आधार केंद्रावर जाऊन त्यांची ई-के-वाय-सी म्हणा, म्हणजे आपल्या मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी जोडण्याची पूर्ण करावी लागत आहे. थंडीचे दिवस आहेत, त्यांचा रोजगार पडतो, त्यांचं सगळंच पडतं. ₹500 तर दिवसाला कमवू शकत नाही आणि सरकार तिकडे करोडोचे घोटाळे करतात आणि या लाडक्या बहिणींना ₹1500 साठी वन-वन फिरावं लागतं, वन-वन फिरावं लागतं. यांच्यासाठी ही पडताळणी, त्यांच्यासाठी ती पडताळणी. पहिले 26 लाख बहिणींना अपात्र केलं जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये. काय गरज होती? बरोबर? पात्र असून सुद्धा त्यांचा लाभ बंद झाला. नंतर आता ही ई-के-वाय-सी आणि याच्यामध्ये तर मी तर म्हणतो नंबर सुद्धा येणार आहे पुढे, की 75 लाख पेक्षा बहिणी सुद्धा अपात्र ठरू शकतात. तर लाडक्या बहिणींची जी मानसिक पातळी आहे ती कुठे जाऊ शकतं? तुम्ही तर सरकार झोपेचं नाटक करत आहे आणि या माझ्या लाडक्या बहिणींच्या मुद्द्यांना अजूनही तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. 2 महिनेमध्ये तुमची यंत्रणा तुमच्या हाती आहे. तुमचं सगळं महाराष्ट्र तुमच्या हाती आहे आणि तुम्ही फक्त ते वेबसाईट चेंज करू शकत नाही. हा आता प्रश्नचिन्ह तुमच्यावर उचलणं सामान्य नागरिक म्हणून किंवा पॉलिटिकल सायन्सचा टीचर म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी ते उचलणार आणि उचलणार म्हणजे विचलणार. कारण की संविधानाने मला तो हक्क दिलाय. लाडक्या बहिणींनो, तुमच्याही कमेंट, तुमच्याही प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बघा, नोव्हेंबरचा 17वा हप्ता कधी वाटप होणार आहे सांगितलं मी. जी-आर कधी येणार आहे? 27, 28, 29 मध्ये जी-आर येऊ शकतो. वितरणाचा जी-आर आला की त्याच्यानंतर तुम्हाला तो डिसेंबरमध्ये लाभही भेटणार. आणि बघा लाडक्या बहिणींनो, 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांची अजूनही ई-के-वाय-सी बाकी आहे.
जर तुम्हाला काही युट्यूबर सांगत असतील की ई-के-वाय-सी करू नका, लाभ बंद होईल. जर तुमची ई-के-वाय-सी नाही झाली तर तुमचा लाभ तसाही बंद होईल. म्हणून ई-के-वाय-सी करा. काही YouTube चॅनल सांगत आहे की या बँकमध्ये असेल तर नका करू. नाही, ई-के-वाय-सीची तुम्हाला करणे गरजेचं आहे, बाइंडिंग आहे, अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. ई-के-वाय-सी मुदतवाढ होणार का? 100% होणार. 1 कोटीपेक्षा जास्त बहिणी लाभार्थी म्हणजे अपात्र ठरल्यानं या सरकारला आपण वठणीवर आणू याचं प्रॉमिस मी तुम्हाला देतो लाडक्या बहिणींनो. काहीच घाबरू नका. 100% तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होणार म्हणजे होणार. फक्त 15 दिवस थांबा आणि तुम्हाला त्या 15 दिवसांचा वेळ मिळणार म्हणजे मिळणार. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा एवढीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. कारण तुमचा सपोर्ट, या सामान्य जनतेचा सपोर्ट आपल्याला सरकारला खाली उतरवता येणार आहे. नाहीतर हे सरकार जे डोक्यावर बसलेलं आहे ना, ते आपल्या डोक्यावरच बसून राहणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.